मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या डोंबिवली दौऱ्याची। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज डोंबिवली दौऱ्यावर आहेत। पक्ष बांधणी आणि संपर्क अभियानाअंतर्गत राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। तसंच 2 संपर्क शाखांचं देखील उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज डोंबिवली दौरा असून आज ते पक्ष बांधणी आणि संपर्क अभियानासंदर्भात मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, त्यांना संबोधित करतील। तर त्यांच्या हस्ते आज 2 संपर्क शाखांचं देखील डोंबिवलीमध्ये उद्घाटन होणार आहे। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात तपशील देत आहेत। अजित, काय स्वरूप राज ठाकरेंच्या दौऱ्याचं? 18 तारखेला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणमध्ये येणार आहेत। डोंबिवलीमध्ये देखील एका कार्यक्रमाला येणार आहेत। डोंबिवलीतल्या कार्यक्रमाचं निश्चित नाही, मात्र त्याआधी राज ठाकरे हे डोंबिवलीमध्ये येत आहेत। त्यामुळे नेमकं यामागचं गणित काय आहे किंवा कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं पुढची रणनीती जी आहे लोकसभा निवडणुकीची ती काही सांगितली जाईल, कारण का मनसेनं आधीच स्पष्ट केलं की ते लोकसभा निवडणूक लढणार नाहीत। त्यामुळे या स्थानिक ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांचं संपूर्ण प्लॅनिंग असेल, कशा पद्धतीने त्यांचं पूर्णपणे त्यांचं प्लॅन असेल त्या गोष्टी स्पष्ट करण्याकरता राज ठाकरे इथे येत आहेत असं सूत्रांची माहिती आहे। पण मनसेचे नेते जे राजू पाटील यांच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर त्या ठिकाणी राज ठाकरेंनी भेट दिली नव्हती। ती भेट देण्याकरता राज ठाकरेंचं ते कारण पुढे केलं गेलंय। मात्र मुळात लोकसभा निवडणूक आहे, त्याच पद्धतीनं मंगळवारी जो पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते मेट्रोच्या कामाचं उद्घाटन करणार आहेत। त्यावेळी कशा पद्धतीनं मनसेने भूमिका घ्यायची किंवा काय मुद्दे मांडायचे जेणेकरून भाजप विरोधी कसं वातावरण तयार होईल त्या सगळ्या गोष्टी चर्चा करण्याकरता त्याच पद्धतीनं कार्यालयामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये जी मरगळ आहे ती झटकण्याकरता राज ठाकरेंनी हा संपूर्ण दौरा आखलेला आहे। राज ठाकरे साधारणपणे सकाळी 11च्या दरम्यान डोंबिवली नगरीमध्ये त्यांचं स्वागत केलं जाईल। तिथून पुढे मनसेचे नेते जे आहेत राजू पाटील यांच्या कार्यालयावरती एक धावती भेट आहे। त्यानंतर पुढे आणखीन 3 कार्यालयाचं उद्घाटन आणि संध्याकाळी याच राजू पाटील जे नेते आहेत मनसेचे त्यांच्या त्या ठिकाणी कार्यालयावरती मनसेच्या वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत त्यांची एक गुप्त बैठक लावलेली आहे। या बैठकीमध्ये पुढची रणनीती जी आहे ती पूर्णपणे अगदी अजित, आणि या दौऱ्यासंदर्भात अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।